आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। 6 वर्षांपूर्वी जागेच्या वादावरनं लहान भावाचा खून करणाऱ्याचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचानं प्लॉटिंग व्यावसायिकाचं अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव इथे घडली। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? नक्कीच हा सगळा प्रकार जे आहे तर खून का बदला खून असं म्हणता येईल। आणि ही सगळं जो प्लॅनिंग होतं ते एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा सगळा हा प्लॅनिंग आरोपीने केला होता। 6 वर्षापूर्वी जे आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील चितेगाव येथील माजी सरपंच शेख वाहेद याकूब यांचा लहान भावाचा जे आहे तर हत्या करण्यात आली होती। जागेच्या वादेतून वाद सुरू होता आणि वाद सुरू असतानाच डोक्यात लोखंडी टॉमी घालून जे आहे तर हत्या करण्यात आली होती। आणि यात शेख अकबर आणि त्याचा भाऊ आणि घरातील काही लोकांवर गुन्हा दाखल झाला होता। प्रकरण न्यायालयात होतं, मात्र 1 जानेवारी 2025 रोजी न्यायालयाने यांना जे आहे तर या खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष सोडलं होतं। मात्र आपल्या भावाचा खून करणाऱ्याला आपण सोडणार नाही या भावनेतून शेख वाहेद याने जे आहे तर 6 महिन्यापूर्वीच प्लॅनिंग केलं होतं। यावेळी त्याने आपल्या एका सहकार्याला अकबर शेख सोबत मैत्री करायला सांगितली। गेल्या 6 महिन्यापासून तो त्या मैत्रीत होता आणि त्यानंतर 30 तारखेला त्या अकबर शेख यांना त्याने सोबत घेऊन गेला आणि त्यानंतर त्याचं अपहरण करण्यात आलं। धक्कादायक म्हणजे अपहरण केल्यानंतर गाडी एका ठिकाणी सापडली, मोबाईल दुसऱ्या ठिकाणी, तर मृतदेह 3ऱ्या ठिकाणी। म्हणजे 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला आणि अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे एखाद्या चित्रपटाला ही लाजवेल अशी ही सगळी या खुनाची घटनाक्रम आपल्याला म्हणता येईल। 6 महिन्यापूर्वी लहान भावाचा खून केला म्हणून त्याचा 6 वर्षापूर्वी खून केला आणि त्याचा बदला आता एका माजी सरपंचाने घेतलाय। आता या सगळ्या प्रकरणात या माजी सरपंचासह त्याच्या नातेवाईक ज्यांचं या सगळ्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप आहे त्यांना देखील अटक करण्यात आली आहे आणि पोलीस जे आहे तर पुढचा तपास करतात। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।